नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अनिल साठे. मी तुमचं सर्वांचं सारथी ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करतो. आज आपण पाहत आहे लहान व मोठी संख्या तयार करणे. त्याला आपण स्मॉलर किंवा ग्रेटर नंबर फॉर्मेशनसुद्धा म्हणू शकतो इंग्लिशमध्ये. ठीक आहे. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये काय पाहणार आहे आपण, की तुम्हाला दिलेल्या काही क्वेश्चनमध्ये काही अंक असतील. ठीक आहे. त्या अंकापासून आपल्याला संख्या तयार करायची असते. ती संख्या कोणती पण, एक तर लहान करा, मोठी करा, लहानात एखादी समसंख्या तयार करा, विषम करा, मोठ्यामध्ये पण सम तयार करा, विषम संख्या तयार करा, किंवा कधी-कधी मूळ संख्यासुद्धा तयार करायला सांगतात आपल्याला, आहे की नाही? किंवा मग कधी-कधी त्यांची आपल्याला बेरीज करायला सांगतात. असे खूप सारे प्रकार आहेत त्याच्यामध्ये, आहे की नाही? आपण जर पाहिले का नाही, 4 ते 5 प्रकार याच्यामध्ये मोडतात. आपण सिस्टमॅटिक वेने एक-एक आपण एक्झाम्पल बघू आता, आहे की नाही? सुरुवातीला एक काम करू आपण. मी तुम्हाला थोडीशी काही माहिती सांगतो. याची जी नोट्स आहे, ही नोट्स मी तुम्हाला सेंड केली आहे. ठीक आहे. ते नोट्स एकदा व्यवस्थित वाचायचं. त्या नोट्समध्ये पण मी तुम्हाला एक-एक एक्झाम्पल सोडवून सांगितलं आहे. यासाठी सांगितलं आहे, की तुम्हाला तो पॉईंट तुम्ही वाचला, रीड केला, की तुम्हाला ते लगेच समजेल, हे की नाही? म्हणजे अंडरस्टँड होतो नक्की काय सांगायचं मला. सुरुवातीला आपण एक विचार करू, की आपल्याला काय करायचं. एखादी समजा मला लहानात लहान संख्या तयार करायची आहे. बघा व्यवस्थित. सुरुवातीला पूर्ण व्यवस्थित बघा, ज्यांना माहिती नाही हा टॉपिक, किंवा मला स्मॉलर नंबर तयार करायचा, लहानात लहान एखादा नंबर जर तयार करायचा असेल, ठीक आहे, तर आपण काय करतो, एक नॉर्मल जर तुम्ही जर पाहिलं, एखादं एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सांगतो, नंतर नियम तुम्हाला सांगतो. समजा मी तुम्हाला अंक दिले 1, आहे की नाही, 3 आणि 4. तुम्हाला म्हटलं की या अंकापासून एक लहान 3 अंकी संख्या तयार करा, आहे का नाही सर? लहानात लहान संख्या तयार करा. किती? 3 अंकी. 3 अंक येतं. एक अंक एकच वेळेस वापरायचा आणि एखादा अंक पुन्हा पुन्हा परत परत नाही वापरायचा, आहे की नाही? आपल्याला अशी क्वेश्चनमध्ये कंडिशन दिल्या जाते आपल्याला. ठीक आहे. मला काय करायचं, या 3 अंकापासून या 3 अंकापासून आपल्याला 3 अंकी एक लहानात लहान मला संख्या तयार करायची. तर आपण कसं करतो, सरळ सरळ सुरुवातीला सर्व आधी एक लहान लिहितो अंक, नंतर आपण त्याच्यापेक्षा मोठा, नंतर त्यापेक्षा मोठा लिहितो आपण, आहे की नाही? म्हणजे काय केलं याच्यामध्ये आपण पाहिलं का व्यवस्थित? याच्यामध्ये काय केलं आपण, अंक जे आहेत हे कसे लिहिले आपण, चढत्या क्रमात लिहिले आपण, आहे की नाही? चढत्या क्रमानं. म्हणजे जर तुम्हाला एखादी लहान संख्या जर तयार करायची असेल, तर आपण असं म्हणू शकतो, जे दिलेले जे अंक आहेत ते आपण कसे लिहायचे, आपण चढत्या क्रमाने लिहायचे, चढत्या क्रमाने काय करायचे, आपण मांडायचे, हे आहे. हे गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे. सर्वात जास्त महत्त्वाची आहे, की एखादी लहान संख्या जर तयार करायची असेल दिलेल्या अंकापासून, तर आपण काय करायचे, ते अंक चढत्या क्रमात लिहायचे. दुसरं एक्झाम्पल बघा, आणखी बघू. तुम्हाला म्हटलं समजा 9, 5 आणि 6. मला या संख्यापासून एक लहानात लहान संख्या तयार करायची, किंवा आणखी एक अंक घेतो, समजा 3 एक अंक घेतला. या 4 अंकापासून 4 अंकी लहानात लहान संख्या मला तयार करायची. एक अंक एकच वेळेस वापरायचा, एक अंक पुन्हा पुन्हा परत परत नाही वापरायचा. अशी क्वेश्चनमध्ये कंडिशन दिल्या जाते. तर कसं करणार आपण, सरळ सरळ सोपं याच्यात काय करायचं, अंक कसे चढत्या क्रमात मांडायचे. चढता क्रम म्हणजे आधी सुरुवातीला सर्वात लहान अंक लिहितो आपण 3, आहे का नाही? 3 अंक लिहिला, नंतर 3 पेक्षा मोठा कोण याच्यामध्ये 5 लिहिला, नंतर 6 आणि सर्वात शेवटी किती, 9. म्हणजे ही संख्या झाली आपली, या या अंकापासून ही लहानात लहान संख्या तयार झाली आपल्यासाठी. आलं का हे लक्षात सांगा. टेन्शन नाही घ्यायचं. याच्यावरती आणखी एक्झाम्पल घेणार आहे आपण, आहे की नाही? क्लासमध्ये तर आपण जास्त घेतो, इथं पण तुम्हाला तुम्हाला समजावून सांगतो मी पॉईंट. मला जे सांगायचं असतं का ते तुम्हाला फक्त समजावून सांगतो. ॲक्च्युअल प्रॅक्टिस तुम्हाला पण करू लागेल आणि आपण ते क्लासमध्ये करून घेत असतो. ठीक आहे. बघू आता. हे झालं समजा आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची, जे एक्झाम्पल थोड्या वेळाने बघू आपण. आता बघू आपण, समजा मोठी संख्या जर तयार करायची असेल, तर मग तशा वेळेस काय करायचं, ठीक आहे? मोठ्या संख्येच्या वेळेस ते पण तुम्हाला मी सांगून देतो. एकदम सोपं आहे. एकदम आपण स्लो जात आहे आपण. ठीक आहे. समजा मला मोठ्यात मोठी संख्या मला तयार करायची आहे. मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. हे तुम्हाला लिहून घ्यायचं काही काम नाही आहे. याची मी तुम्हाला ऑलरेडी नोट्स सेंड करत असतो, आहे का नाही? ठीक आहे. फक्त आता जास्त लक्ष द्यायचं, जे सांगतो कोण तुम्हाला त्याच्यावर फक्त जास्त फोकस करायचं. जसं मला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची, इकडे बघा काय करतो आपण. जसं मी तुम्हाला अंक दिले, आता अंक तुम्हाला मी समजा असे अंक दिले 5, 3 आणि 6. या अंकापासून तुम्हाला मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या तयार करायची. तर आपण काय करतो, मोठ्यात मोठी म्हणलं की पहिल्यांदा सर्वात मोठा अंक लिहितो आपण, हे नाही? हा मोठा अंक 6 लिहिला, नंतर 5 लिहिला, नंतर काय केला आपण, 3 लिहिला आपण, हे नाही? म्हणजे ही काय झाली आपल्यासाठी मोठ्यात मोठी संख्या तयार झाली. याच्यामध्ये काय केलं आपण, आधी सर्वात मोठा अंक, नंतर सर्वात लहान. म्हणजे याच्यामध्ये काय केलं आपण, याच्यामध्ये उतरता क्रम लिहिला आपण, है नाही? याला काय म्हणतो आपण, उतरता क्रम. आधी सर्वात मोठा अंक, नंतर लहान लहान, म्हणजे आपण वरून खाली येत आहे, है की नाही? त्याला काय म्हणतो आपण, उतरता क्रम.
म्हणजे मोठी जर संख्या जर तुम्हाला तयार करायची असेल तर दिलेले अंक आपण कसे लिहायचे, उतरत्या क्रमाने लिहायच्या. झालं याचं. ठीक आहे. कोणतीही असो, तुम्हाला कोणती जर एक्झाम्पल दिलं का नाही आपण इझिली काढू शकतो. तुम्हाला जसं पुढचं एक्झाम्पल म्हटलं, जसं 1 4 2 7 आणि 5. मला या 5 अंकापासून 5 अंकी संख्या मोठी तयार करायची आहे. ठीक आहे. तर काय करू आपण, दिलेले अंक काय करायचे, उतरत्या क्रमात लिहायचे. आधी सर्वात मोठा अंक 5 7, नंतर किती 5, नंतर 4, नंतर 2, नंतर किती 1, म्हणजे 75,421 ही झाली आपली मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार. हे झालं आहे क्वेश्चनचं एक टाईप. ठीक आहे. त्यांनी काय सांगितलं तुम्हाला, फक्त की दिलेल्या अंकापासून लहानात लहान किंवा मोठ्यात मोठी संख्या तयार करा. त्यांनी आपल्याला असं पण कधी कधी विचारू शकता, समसंख्या तयार करा, विषम संख्या तयार करा, आहे की नाही. किंवा असं म्हणतील की लहान संख्या तयार करा, मोठी संख्या तयार करा, त्यांची बेरीज करा, काही पण करता येते. पण सर्वात जास्त आवश्यक आहे सुरुवातीला की तुम्हाला अशा संख्या तयार करता आल्या पाहिजेत. ठीक आहे. नंतरची एक स्टेप आपण समोर जाणार. इथपर्यंत तुम्हाला समजलं असणार, हे की. म्हणजे लहानात लहान जर करायचं असेल तर अंक चढत्या क्रमात लिहायचे वर, आहे की. आणि मोठ्यात मोठ्यात जर करायचं असेल तर अंक खाली लिहायचे. आपण उतरत्या क्रमात लिहितो, खाली म्हटल्यापेक्षा आपण उतरता क्रम त्याला आपण, आहे की नाही. ठीक आहे. इथपर्यंत काय अडचण नाही. आता हे दोन्ही गोष्टी जे लागू झाले काय, हे जे दोन्ही गोष्टी येतात, ठीक आहे. आता जरासं आपण वेगळे एक तुम्हाला आणखी एक छोटी एक नोट सांगायची मला, ती पण तुम्हाला नोट सांगून देतो मी, हे काय. एक मिनटं बघा इकडे, हा पण महत्त्वाचा आपल्यासाठी ही वाला. ठीक आहे. हे बघा, तुम्हाला याआधी मी सांगितलं, समजा एखादी संख्या लिहिली इथं, जसं की 051 लिहिलं, हे काय. याचा अर्थ काय झाला, हे 051 म्हणजेच किती आपल्यासाठी, फक्त किती 51 म्हणतो आपण, है की नाही. म्हणजे ही 3 अंकी संख्या नाही आहे. मला काय सांगायचं, तुम्ही जर याला 3 अंकी म्हणत असाल, हे 3 अंकी संख्या आहे सर ही, तर याला आपण चुकीचं म्हणणार. आपण याला चुकीचं का म्हणणार, कारण की या शून्याला काही अर्थ नसते. म्हणजे ही संख्या फक्त किती अंकी झाली, फक्त ही 2 अंकीच झाली. आलं लक्षात. ही 3 अंकी नाही आहे. मला काय सांगायचं तुम्हाला, की एखाद्या कोणत्याही संख्येच्या आधी जर किती जरी शून्य असले, जसं आधी या साईडला किती जरी शून्य असले तर त्या शून्याला काही अर्थ नसते. जसं पुढचं एक्झाम्पल बघा, तुम्हाला म्हटलं एक सेकंद, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. कारण की याच्यावरती जर असे क्वेश्चन येतात त्याच्यामध्ये खूप जण मिस्टेक करून बसतात. हां बघा, तुम्हाला सांगतो. समजा मी असं लिहिलं आणि तुम्हाला विचारले किती अंकी संख्या आहे, काही जण काय म्हणते सर 1 2 3 4 5 अंकी संख्या. नाही, चुकलं. इथं ही 5 अंकी नाही आहे. का नाही आहे, कारण की याच्या आधी शून्य, या शून्याला काहीच अर्थ नाही आहे, है काय. म्हणजे ही संख्या फक्त आपल्यासाठी किती झाली, फक्त ही 4 अंकी संख्या तयार झाली. हा पॉईंट तुम्हाला एक समजणं महत्त्वाचं. याआधी मी खूप वेळा सांगितलं तुम्हाला, आता खूप जास्त काम पडणार आहे आपल्यालाच, मग मी तुम्हाला आताशी तो सांगून दिला. आला का हा लक्षात. सांगा काय सांगितलं, सरळ सांगितलं की एखाद्या संख्येच्या आधी जर शून्य असेल तर त्या शून्याला काही अर्थ नसतो, किंवा असं म्हणू शकतो की त्या संख्येची किंमत बदलत नाही. अलग लक्षात. आता पुढचे एक्झाम्पल, आता हे खोडून टाकतो. आता आपण एक्झाम्पल बघू याच्यावरती, ठीक आहे. आता हे क्वेश्चन तुम्हाला जमणं महत्त्वाचं आहे. ज्या आवश्यक गोष्टी मी ते तुम्हाला सांगून दिले. आता एक मिनटं बघा, सुरुवातीला काही मनानच क्वेश्चन घेऊ आपण, आणि नंतर मग पुस्तकामधले घेऊ. इथं मी बिना ऑप्शनचेच क्वेश्चन घेतो होता आहे लोक, आहे की नाही. आपण फक्त सोडवत आहे. जो क्वेश्चनचा आन्सर जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही लगेच सोडवायला सुरुवात करायची, आहे की नाही. नंतर मग तुम्ही क्रॉस चेक करू शकता माझ्या आन्सरसोबत, ठीक आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं की 1 9 7 4 या अंकापासून, क्वेश्चन थोडंसं शॉर्टकटमध्ये लिहितो मी, ठीक आहे. पण वाचताना पूर्ण वाचणार पण. या अंकापासून, ठीक आहे, मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या तयार करा. मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या तयार करा. आणि खाली इथे ABCD किंवा 1 2 3 4 असे आपल्यापाशी ऑप्शन्स असणार, हे त्याचा आपण नंतर विचार करू. मला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची, तर आपण काय करू, सुरुवातीला सर्वात मोठा अंक लिहू आपण. जसा हा 9 लिहिला, नंतर 7 लिहिला, नंतर 4, नंतर 1. हे झालं याचा आपला आन्सर बरोबर ते, ठीक आहे. आता दुसरा क्वेश्चन बघा आता, ठीक आहे. आता थोडेसे वेगवेगळे क्वेश्चन घेऊ आता आपण, आहे की. आता आपण आपला टाईप बदलणार आहे आता. जसं आता हा वाला बघा, हे बघा, याच्यामध्ये 2 टाईपचे क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला 4 अंक दिले, मी तुम्हाला आता सांगून देतो, त्याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायचं काम नाही तुम्हाला. इकडे बघा 2 मिनटं. तुम्हाला 4 अंक दिले, त्याने तुम्हाला 4 अंकी संख्या तयार करायला सांगितलं. याचा अर्थ काय झाला की तुम्हाला प्रत्येक अंक एकच वेळेस वापरायचा, आहे का नाही. कोणताही अंक पुन्हा किंवा रिपीट करायचा नाही, हे झालं.
तुम्हाला काय केलं त्यांनी चारच अंक दिले आणि तुम्हाला म्हटलं की मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा. हे म्हणजे अंक कमी आणि संख्या मोठी अंकी संख्या तयार करायला सांगितली तर काय करायचं असं की तुम्ही त्याच्यापैकी प्रत्येक अंक एक वेळेस वापरायचाच, प्रत्येक अंक एक वेळेस वापरायचा. पण जर आवश्यकता पडलं तुम्हाला जसं इथं 5 अंकी संख्या तयार करायला सांगितलं तर तो तुम्ही कोणताही एक अंक पुन्हा वापरू शकता. ठीक आहे, जसं मला इथं मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करायची तर आपण काय करू बघा, सुरुवातीला एक 4 अंकी संख्या तयार केली आपण मोठ्यात मोठी. ठीक आहे, ही मला काय किती करायची, ही तिथं झाली 4 अंकी, मला किती विचारलं 5 अंकी. मग आपण जो मोठा अंक जो असतो का नाही तोच इथं फक्त पुन्हा लिहिला, झाला आपला आन्सर. आलं लक्षात. तो म्हटलं की मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या तयार करा. 6 अंकी कशी करायची, पहिल्यांदा लहान आपण 4 अंकी संख्या तयार केली. हे काय 4 अंकापासून 4 अंक एकदा वापरले, पण ते म्हणजे 6 अंकी करा. मग आपण काय करायची तर याला 6 अंक मोठ्यात मोठी म्हणते म्हणून जो मोठा अंक आहे तो पुन्हा लिहिला मी. मोठ्यात मोठी तुम्हाला काय म्हटलं असतं, समजा लहानात लहान. एक मिनटं बघा, सर्व प्रकार सांगतो तुम्हाला. लहानात लहान, ठीक आहे. तुम्हाला म्हणलं लहानात लहान 4 अंकी करा या अंकापासून. तर कशी करतो आपण, अंक सरळ आपण चढत्या क्रमात लिहितो आपण. हे काय म्हणजे आपला आन्सर किती, 1479. हे झालं आपला आन्सर 4 अंकी. तुम्हाला म्हटलं या अंकापासून 5 अंकी संख्या तयार करा, तर सुरुवातीला आपण काय करायचं, 4 अंकी तयार केली. हे की नाही, पण मला सांगितलं किती 5 अंकी. मग आपण काय करायचं, तो जो एक अंक आहे लहानात लहान तो एक अंक इथे लिहून टाकायचा आधी. झालं लहान, मोठा अंक नाही लिहायचा. आलं लक्षात. बघा, लहानात लहान वेळेस लहान जे अंक आहे ते रिपीट करायचा आणि मोठ्यात मोठ्या वेळेस काय करायचं ते अंक. मग तुम्हाला म्हटलं समजा 6 अंकी तयार करा. ठीक आहे, 4च अंक दिले आणि 6 अंकीच विचारलं, तर सुरुवातीला आपण 1479 प्रत्येक अंक एक वापरला. पण ते म्हणते 6 अंकी तयार करा, म्हणजे लहान अंक आहे तो परत आपण 2दा लिहिला. तो कुठं लिहिला, या साईडला. ठीक आहे, मग ही संख्या झाली 6 अंकी सर्वात लहान. हे समजलं का तुम्हाला. कधी कधी असे पण क्वेश्चन्स राहतात आपल्याला, म्हणजे तुम्हाला कमी अंक देतात आणि तुम्हाला काय करतात ते जास्त करायला सांगतात. आहे काय, किती सोपं आहे, काय जास्त असं एवढं नाही आहे. फक्त मी जेव्हा सांगतो काही जरासं व्यवस्थित ऐकायचं, शब्द न शब्द ऐकायचा. आणि आता कसं असते माहिती आहे का, तुम्हाला माहिती मला माहिती. आणि व्हिडिओ पाहताना असं समोर पिक्चरासारखं नाही पाहायचं. नाही की नाही, मेन सीन पाहायचे, बाकीचे बाबा आम्ही का पाहत नाही, तसं नाही करायचं. त्याने काय माहिती आहे का, तुम्हाला लिंक नाही लागणार. ठीक आहे, आता पुढचे क्वेश्चन बघा, तुम्हालाच करायचे आता आहे. 8, 0, 2, 5 या अंकांपासून 4 अंकी. बघा क्वेश्चन थोडंसं शॉर्टकटमध्ये लिहितो. या अंकांपासून 4 अंकी तुम्हाला दोन्ही कामं करायचे, एक लहानात लहान व एक मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. काय करायचं तुम्हाला, लहानात लहान मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. इथं मी ऑप्शन देत नाही, मी फक्त तुम्हाला समजावून सांगत आहे. तुम्ही पुस्तकामध्ये खूप सारे क्वेश्चन्स आहेत, तुम्ही सोडू शकता की या क्वेश्चनचं पण आन्सर तुमच्या वहीमध्ये काढायचं, नंतर आपण चेक करू आपण बरोबर येते की नाही आहे का नाही. ठीक आहे, मी तो ऑप्शन लिहत नाही, आपण याच्यामध्ये फक्त शिकत आहे, आपण कन्सेप्ट क्लिअर करत आहे. आपण बघू आपण समोरचं बघा. मला या अंकांपासून 4 अंकी लहानात लहान आणि एक मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. सुरुवातीला आपण लहानात लहानचा विचार करू. आहे की नाही, लहानात लहान संख्या मोठी कशी तयार करणार आपण बघा. आपल्याला एक नियम माहिती आहे की लहानात लहान करायचे असेल तर अंक आपण चढत्या क्रमात लिहितो. है नाही, म्हणजे चढता क्रम म्हणजे 0, 2, 5 आणि 8 हे झाले आपले अंक. पण सुरुवातीला 0 आला, ही 5 ही 4 अंकी संख्या तयार झाली का, नाही. ही किती झाली संख्या, ॲक्च्युली ही संख्या झाली फक्त 3च अंकी. आलं लक्षात, ही 3च अंकी संख्या झाली. का झाली, कारण की याच्या सुरुवातीला 0 आहे. आलं लक्षात. मग आपल्या पण तयार किती करायचे आपल्याला, 4 अंकी. जर ऑप्शनमध्ये जर हे असेल, तुम्ही जर हे टिक करसाल तर तुमचं आन्सर चुकलं. आलं लक्षात, ही 3च अंकी झाली. आपल्याला करायची किती, 4 अंकी तयार करायची. तर मग अशा वेळेस काय ध्यानात ठेवायचं, हे जे सुरुवातीचे 2 पद आहेत का नाही यांची जागा फक्त अदलाबदल काय, सुरुवातीचे 2 अंक आहेत का नाही त्यांची जागा फक्त अदलाबदल करायची. तर 0, 2 आहे, तर याला काय केलं मी 2 0 केलं, बाकीचे अंक सारखे ठेवले. ही झाली आपल्यासाठी 4 अंकी संख्या, कोणती, लहानात लहान. एकदम IMP पॉईंट हा. ठीक आहे, हे समजलं थोडंसं महत्त्वाचं आहे. समजलं काय सांगितलं आता परत सांगतो. इकडे बघा, या अंकापासून मला लहानात लहान संख्या तयार करायला सांगितली. आपण लहानात लहान म्हटलं की आपण अंक कसे चढत्या क्रमामध्ये लिहितो. मी तर चढत्या क्रमात लिहिले, काय अडचण नाही. पण ही जे सुरुवातीला जे 0 याचा अर्थ काय झाला
की ती 4 अंकी नाही आहे, कारण या शून्याला अर्थ नसती झाली फक्त 3 अंकी संख्या. आणि क्वेश्चनमध्ये काय विचारलं आपलं, 4 अंकी संख्या तयार करा म्हणते. मग आपण काय करायचं, जे सुरुवातीचे 2 जे लहान अंक असतात का नाही शून्याच्या शेजारी, त्या दोघांची अदला बदल करायची आहे की नाही, किंवा जागा बदलायची. म्हणजेच काय केलं आपण, 2058 ही झाली आपली कोणती, 4 अंकी संख्या तयार आहे. मला विचारलं असतं मोठ्यात मोठी संख्या तयार करा, मोठ्यात मोठी संख्या तयार करा. मोठीले काय करतो आपण, उतरत्या क्रमामध्ये अंक लिहितो. म्हणजे सर्वात आधी मोठा अंक आहे का नाही, नंतर लहान, नंतर त्याच्यापेक्षा लहान, झाली संख्या तयार. अलग लक्षात काय येते, झालं आन्सर. तुम्हाला आणखी म्हणतील की लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्येची बेरीज किती, किंवा म्हणते आणखी त्यांच्यातील फरक किती आहे का नाही. मग बेरीज म्हटलं तर हे लहान अंक हा आणि हा, या दोघांची बेरीज करायची. वजाबाकी म्हटलं लगे वजाबाकी करायची. त्यांनी जे शिल्लकचं सांगितलं आपल्याला ते आपण करू शकतो, पण सुरुवातीला आवश्यक आहे की तुम्हाला ही संख्या तयार करता आल्या पाहिजेत, ठीक आहे. जर संख्या जर नाही जमल्या तर समोरची बेरीज कशी करणार आपण, ठीक आहे. समोरचे क्वेश्चन सोपे येतं. हा समजला का तुम्हाला सांगा. आता समोरचे क्वेश्चन्स तुम्हाला सोडवायचे येतं, ठीक आहे. आता मी तुम्हाला ऑप्शन्स पण देतो. आता बघू आपण, एकदम सोपं, काही टेन्शन नाही घ्यायचं, एकदम सिस्टमॅटिक वेन चाललो आपण, आहे की नाही. बघू आपण, 5, 1, 8, ठीक आहे. हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या यांच्यातील फरक किती म्हणते. क्वेश्चनचा परत सांगू काय लिहायचं बघा, 5, 1, 8, ठीक आहे. हे अंक प्रत्येकी एकदाच वापरायचं तुम्हाला, ठीक आहे. लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या यांच्यातील फरक किती म्हणते, ठीक आहे. आता मी तुम्हाला खाली ऑप्शन देतो, बघा व्यवस्थित. ठीक आहे, याचे ऑप्शन्स लिहून घ्या तुम्ही, तुम्हाला ऑप्शन्स पण देतो. याचे मी वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, प्रत्येकाने ट्राय करायचं. बघा, लगेच क्वेश्चन सोडवायला सुरुवात करायची आहे की नाही. या क्वेश्चनचा आन्सर मी लगेच सांगतो, कारण की तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता. आन्सर जर नाही लागला किंवा तुम्हाला जर वेळ जास्त लागला का नाही, तर तुम्ही तो व्हिडिओ पॉज करून पण आन्सर काढू शकता. आपण बघूयाचं कसं काढायचं. मला फरक विचारला कोणातला, पहिल्यांदा एक लहानात लहान संख्या तयार करू आपण. लहानात लहान कशी करणार, सरळ सरळ अंक कसे मांडतो आपण, चढत्या क्रमामध्ये मांडतो. जसं 1, 5 आणि 8 ही झाली लहान संख्या. तुम्हाला म्हटलं मग आता मोठी संख्या सांगा. मोठी संख्या म्हणजेच काय लिहितो, अंक फक्त उलट्या क्रममध्ये लिहितो, किंवा असं सरळ सरळ अंक उतरत्या क्रमात आपण लिहितो, ठीक आहे. तुम्हाला विचारलं की त्यांच्यातील फरक किती. फरक म्हणजे काय, डिफरन्स काढतो आपण, वजाबाकी करतो आपण. मोठ्या संख्यातून लहान संख्या सबट्रॅक्ट करा, मायनस करा, आहे की नाही. याची वजाबाकी तोंडी जमत असेल तोंडी करा, रफमध्ये जमत असेल रफमध्ये करा, कसंही करा, फक्त आन्सर बरोबर ना. तुमचा आन्सर किती, 693. म्हणजे ऑप्शन कोणता तुमचा, सी नंबरचा आन्सर तुमचं इथं बरोबर ती असणार, आहे की नाही. सोपे क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन सोपे आहेत, तुम्हाला फक्त ते अंडरस्टँड झाले पाहिजेत, ठीक आहे. बघू आपण पुढचे क्वेश्चन बघू. आणखी काही टेन्शन नाही घ्यायचं, फक्त सोडवायचं, आहे की नाही. आम्ही टेन्शन घेत नाही, क्वेश्चन सोडवत नाही सर, आमचं असं काम असते, असं नाही करायचं, ठीक आहे. 8093 या अंकांपासून लहानात लहान संख्या तयार करा म्हणते, ठीक आहे. लहानात लहान संख्या तयार करायला सांगितली तुम्हाला, आणि खाली ऑप्शन्स बघा त्यांनी कसं दिलं आपल्याला. लहानात लहान संख्या तयार करा म्हणते. आणि एकच अंक कसा वापरायचा, आपल्याला एकच वेळेस वापरायचा. प्रत्येक अंक एकदाच वापरून लहानात लहान अंक आपल्या लहानात लहान संख्या तयार करायची. कशी करणार आपण, तसं पाहिला आपण अंक चढत्या क्रमात लिहितो. तुम्ही जर चढत्या क्रमाचा अंक लिहिले तर तुमचा आन्सर किती यायला पाहिजे, 0389. ऑप्शनमध्ये लगेच टिक करणार का आपण, नाही, आहे काय. ज्याने टिक केलं ए नंबरचं ते चुकलं. आपल्याला माहिती आहे का, इथं सुरुवातीला इथं 0 आहे, याची ही 0 असल्यामुळे आपण काय करतो, या दोघांची आपण अदलाबदल केली. म्हणजे आपला आन्सर किती, 89. म्हणजे आपला आन्सर बी नंबरचा आन्सर इथं बरोबर ते असणार. येतं का लक्षात. थोडं हुशार राहायचं बरं. याच्यामध्ये 0 आला का नाही की गडबड होते आपली. 0 आला की हुशार राहायचं, नाही तुम्हाला 0च मार्क पडणार, ठीक आहे. बघू पुढचे क्वेश्चन्स आणखी, ठीक आहे. सोपे क्वेश्चन्स आहेत, तुम्ही पुस्तकामधले तुम्ही हँडल करू शकता, आहे का नाही. बघा आता काय म्हणते,
9403 या अंकांपासून 4 अंकी, ठीक आहे, 4 अंकी समसंख्या तयार करा म्हणते. 4 अंकी लहानात लहान समसंख्या तयार करा असा क्वेश्चन आहे. लहानात लहान समसंख्या तयार करा. या अंकांपासून 4 अंकी लहानात लहान समसंख्या तयार करायची. आणि तुम्हाला इथे मी आता ऑप्शन देतो बघा. व्यवस्थित ट्राय करा, प्रत्येकाने ट्राय करा. प्रत्येकाला जमतात ते क्वेश्चन्स, आहे की नाही. जमवावं लागतील तुम्हाला, नाही जमले तरी जमवावं लागतील. ठीक, यापैकी नाही शेवटचं ऑप्शन. ठीक आहे, तुम्हाला करायचं लहानात लहान, पण कशी संख्या तयार करा म्हणते, समसंख्या तयार करा म्हणते. आपण करू शकतो समसंख्या तयार, काही टेन्शन नाही घ्यायचं. पहिल्यांदा आपण एक नॉर्मल एक संख्या तयार कशी करतो आपण असे, ठीक आहे. तुम्हाला विचारलं लहानात लहान, तर आपण लहान अंकापासून सुरुवात करतो किंवा आपण चढत्या क्रमामध्ये मांडले. तसं जर पाहिलं तर ही संख्या आपली लहानात लहान झाली, पण याच्यामध्ये शून्य असल्यामुळे याला काय करतो आपण, 3049 लिहितो आपण, ठीक आहे. पण ही झाली इथं एकक स्थानी इथं 9 आहे, म्हणजे ही संख्या विषम झाली आपल्यासाठी, आहे की नाही. ही झाली संख्या आपल्यासाठी विषम झाली. पण तुम्हाला म्हणते समसंख्या तयार करा म्हणते. समसंख्या म्हणलं की त्याच्या आधीला अंक पाहिला आपण, किती, इथं 4 आहे की नाही. इथं 4 आहे. समसंख्या जर तयार करायचं असेल तर आपण काय करतो की सर्वात एकक स्थानी म्हणा 0, 2, आहे की नाही, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असला पाहिजे. तर मग आपण एक काम करू, हा जो 4 आहे की नाही, हा 4 इथे लिहून टाकू. म्हणजेच आपला आन्सर काय होईल, 3094, ठीक आहे, 94 म्हणू आपण, ठीक आहे. झाला आपला आन्सर. म्हणजे ही झाली आपल्यासाठी कोणती, लहानात लहान. आणि कोणती संख्या झाली, समसंख्या तयार झाली आपली, ठीक आहे. ही जी होती ही विषम झाली, ती झाली आपल्यासाठी समसंख्या तयार, आहे काय. असे पण कधी कधी आपल्याला क्वेश्चन्स विचारू शकतात, फिरून फिरून विचारतात. क्वेश्चन विचारू द्या, काही टेन्शन नाही घ्यायचं, आहे काय. तुम्हाला क्वेश्चन फक्त अंडरस्टँड झाला पाहिजे, ठीक आहे. बघू आणखी. आणि ते दिलेले जे अंक असतात का नाही, तेच अंक वापरायचे असतात आपल्याला, दुसरे कोणते वापरायचे नसतात, आहे की नाही. तर आपण त्या क्वेश्चनचा आन्सर इझिली काढू शकतो. आता काय म्हणते बघा, 6, 2, 0, 8 आणि 9 या अंकांपासून मोठ्यात मोठी संख्या तयार करा म्हणते, ठीक आहे. मोठ्यात मोठी संख्या तयार करायची तुम्हाला. एकदम सोपा क्वेश्चन आहे. ऑप्शन द्यायला पण मला पुरत नाही, पण मी देऊन टाकतो तुम्हाला, ठीक आहे. बघू आपण. मोठ्यात मोठी संख्या तयार करा म्हणते. मोठ्यात मोठी एक अंक एकदाच वापरायचा आपल्याला, आहे की नाही. एक अंक आपल्याला एकच वेळेस वापरायचा आणि डी नंबरचे यापैकी नाही, ठीक. असे क्वेश्चन दिले मी तुम्हाला, ठीक आहे. बघू आपण या क्वेश्चनचा आन्सर. काही नाही, एका झटक्यामध्ये आन्सर आला असणार तुमचं, आहे की नाही. मला लिहायला महागात पडते हा क्वेश्चन. बघू आपण. मोठ्यात मोठी म्हणलं की आपण सुरुवातीला मोठा अंक लिहितो, नंतर त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान, किंवा सरळ अंक आपण उतरत्या क्रमामध्ये लिहितो. म्हणजे तुमचा आन्सर किती, 98,620. ऑप्शन जर पाहिले आपलं कोणतं, ए नंबरचा आन्सर तुमचं इथं बरोबर ते असणार, आहे की नाही. येत आहेत का क्वेश्चन लक्षात. इथं आपण थोडेसे क्वेश्चन्स कमी घेतो, आपण काही टायमाचं बंधन राहते आपल्याला, हे की नाही. आपण क्लासमध्ये जास्त क्वेश्चन घेतो. आता याच्यामध्ये आणखी काही क्वेश्चन्स बाकी येतं, हे की नाही. जसे 3 अंकांचा वापर करा, 4 अंकांचा वापर करा, त्यांची बेरीज करा. भरमसाठ क्वेश्चन्स येतं, काही टेन्शन नाही घ्यायचं, ठीक आहे. तर आता आपण इथंच थांबू, ठीक आहे. पुढच्या भागामध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणून आपण बाकीचे क्वेश्चन्स कंटिन्यू करू आपण, ठीक आहे. थँक्यू.